करितो तुझे नाम उच्चारितो पुस्तुत्सवी भक्त प्रसंगी शिवगर्भाभंग निवडलेला संत श्रेष्ठ संत प्रवर कली पाहून अवतार देहो निवासी किंबहुना सर्व देही निवासी वैराग्य मुकुटमणी वैराग्य राग रसिक सर्व संतांचा आत्मस्थानी तुकाराम महाराजांचा चार चरणाचा आणि देवाकडं मागणी करणारा अभंग आपण शिवीकरता घेतलेला आहे. अत्यंत गोड अभंग आहे. पहिला शब्द आहे आता. इथून मागचं सोडून द्या, इथून पुढं आता. आता माझ्या भावा आता देवा अंतराय होऊ देऊ नको. माझ्या वाट्याला जे कर्माला असेल ते कर्म मी अत्यंत आणि मन लावून करेल. त्यामध्ये तुझं नामस्मरण चिंतन करेल. पण हे माझं मन अत्यंत विचित्र चंचल आहे. त्या मनाला तुम्ही दृढतेने तुमच्या चरणापाशी बांधून ठेवा आणि त्या मनाला दुसरा कोणता रस्ता, दुसरा कोणताही मार्ग आम्ही जो आता निवडला याच्या मागे चांदेगाव जत्रा करायचं. आता पुढं काय ते तुम्ही ठरवा. खरं म्हणजे सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय कोणतंही कार्य सफल होत नाहीये. आज हे चांदेगाव नाही, चांगलं गाव झालं. पूर्वीही चांगलं होतं, आजही चांगलं आहे, पण आज दुधात साखर पडलेली आहे. एवढा मोठा समाज एकत्र येऊन आनंद घेणं, त्यामध्ये विशेषतः प्रथमतः सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज ब्रह्मलीन नित्यस्मरणीय श्रद्धेय गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या असीम कृपा आशीर्वादाने, त्याचप्रमाणे परमश्रद्धेय पीठाधीश्वर स्वामी रामगिरी महाराजांच्या प्रेरणेने, त्याचप्रमाणे शांती ब्रह्म 110 वर्ष ज्यांचं वय होतं आदरणीय दत्तगिरीजी महाराजांच्याही पावन सन्निधीमध्ये त्यांची पुढं आता पुण्यतिथी आलेलीच आहेत, गावामध्ये होणारच आहेत. त्यांच्याही कृपेने हनुमानजीच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये गोदावरी मैयाच्या सन्निधीमध्ये, पावन सन्निधीमध्ये इकडे शनेश्वर भगवान आहेत आणि इकडं शनी महाराजांना चांदिगिरी माता, चांदिली माता इथे या मंडपामध्ये आज सर्वत्र आहेत. मुसलमान आहेत, हिंदुस्थान आहेत, भारत आहेत, महाराष्ट्र आहेत, तरुण आहेत, वृद्ध आहेत, पिलेले आहेत, गायलेले आहेत. आज इथं सर्वांची उपस्थिती आहेत. आणि खरं म्हणजे हे चांदेगाव आज या घडीला अवघे गरजे पंढरपूर, अवघे
या घडीला पंढरपूरला पांडुरंग नाहीये. गुरुवर्य नारायणगिरी महाराज, रामगिरी महाराज, शनेश्वर भगवान, पांडुरंग परमात्मा आज इथं मंडपामध्ये बसलेले आहेत. फक्त दृष्टी पाहिजे. आमचे डोळे दृष्टी असेल तर दिसतील ते महाराज. खूप आनंद आला. जे आनंदामध्ये न्हावून निघाले. आम्ही कधी मध्ये यायचो तर आनंद वाटायचा. ज्यांनी 7 दिवस घरदार सोडलं नव्हतं, पण तात्पुरतं सोडलं होतं आणि मोठ्या आनंदाने हा कार्यक्रम अत्यंत देवाला सुद्धा दृष्ट लागेल की आम्ही नाहगच देव बनलो. मनुष्य असतो तर सप्ताला आलो असतो, पारायण केलं असतं, भजन केलं असतं, कीर्तन केलं असतं. स्वर्गात जाऊन तिथं आम्ही अमृत पितो, पण नामामृत तिथं कुठे आहे स्वर्गामध्ये? स्वर्गातल्या देवतांची इच्छा अशी आहे या वेळेला की इथं आला असतो तर फार बरं झालं असतं. पण आम्ही मनुष्य आहोत ना, मनुष्य मात्राने तरी हा आनंद घेतला पाहिजे. देवता लोक स्वर्गामध्ये अमृत पितात आणि आम्ही मनुष्य सोमरस पितो. हा बी रसच आहे. पण नामामृत जर ज्याला गुढी चाकली महाराज त्यांना सर्व पिका वाचून आनंदात मस्त होतो. ब्रह्मराज घेई तारा, ब्रह्मराज घेई तारा, घेतो पण पथ्य सांभाळत नाही. पथ्य महत्वाचं आहे. महाराजांनी प्रमाण दिलं, ब्रह्मरस घेई काढा तिने पिढा वारेल. आमची पिढा गेली. आता कोरोना गेला नाही अजून. कोरोना अर्थात गुळवेलचा काढा घेऊन कोरोनात जाऊ शकतो, पण ब्रह्मरस घेतल्यानंतर बहुरोग जातो महाराज. हाताचा फरक आहे आणि तो आम्ही इथं घेतला 7 दिवस. सर्वांना प्रणाम करतो, वंदन करतो. समस्त चांदेगावकर मंडळी, आज या प्रसंगाला 4 प्रहरीचे लोकाई समाज आहे महाराज. आणि मला असं वाटतं दरवर्षी पीक घेऊन ती जमीन सुपीक राहत नाही. 15 वर्ष गॅप पडला म्हणून फार बरं झालं. अन्न नाही सर्व काट्या काढल्या, कुंदे काढले, बाबळी काढल्या, येड्या काढल्या, साऱ्याच काढल्या. आता हे रान खाली आहे. नुसतं बी पेरा संतांच्या मार्गदर्शनाने. आजच्या प्रसंगाला तरुण मुलं भटकत आहेत महाराज. जो सप्तामध्ये अटकेल तो भटकणार नाही. इथं ज्ञानेश्वरी पारायण झालं महाराज. ज्ञानेश्वरी पारायण म्हणजे हे अमृत आहे. आपली माता तरी 2 वर्ष दूध देते, पण ज्ञानेश्वरी अशी आई आहे, गीता निष्कपट माय. ही आई निष्कपट माई आहे महाराज. जो घेईल तो, जो पिल तो नामामृत त्याला प्राप्त होईल. आम्हाला ग्रंथाची किंमत नाहीये, संताची किंमत नाहीये. आमच्या मदामुळं, आमच्या अहंकारामुळं आम्ही कोणाला जुमानत नाही. सध्याच्या काळामध्ये हाती दीडपान वरती करी मान, नाही तो सन्मान.
मुंडासा, असा मुंडासा बांधला, मिशावर ताण दिला. 3 पान नाही, 1.5 पान आहे दादा पाटील. हाती 1.5 पान, वरते करी मान, नाही तो सन्मान भले अशी. सन्मान नाही, पण आदर नाही, प्रेम नाहीये. आणि हे होण्याकरता दरवर्षी गावामध्ये सप्ताह पाहिजे, त्याने वातावरण तयार होतं. सप्ताहाचं वातावरण बघा. सप्ताहामध्ये असं वाटतं की आपण माळ घातली पाहिजे, आणि पुढं राजकारणाचा तो प्रसंग आला, मग तीच माळ वातावरणाचा परिणाम होतो. माणूस आज या घडीला जी वातावरण आहेत ना, असाच हा परमार्थ, असाच हे ज्ञानामृत, असाच हे भक्तिभाव आपल्या मनात जो उद्भवला, जो प्रगट झाला, महाराज म्हणतात हाच भाव हे प्रभू, हे भगवान असाच टिकून राहू द्या. अभंगाचं पहिलं शरण. माझ्या भावा अंतराय नको देवा. देवा हा भाव इथं मनात निर्माण होत नाही, झाला माझ्या मनामध्ये तर अंतराय होऊ देऊ नको. असं जागरचं कीर्तन आहे. मागणी पर अभंग घ्यावा असा नियम दंड आहे. सेवा केल्यानंतर मागण्याचा अधिकार असतो माणसाला. चाकरी वाचून खाणे अनुचित वेतन, सेवा नाही केली आणि मागणी मागितलं तर ते उचित नाहीये. आम्ही 7 दिवस सप्ताह केला, ज्ञानेश्वरी पारायण केलं, अन्नदान केलं, काकडा हरिपाठ सुंदर अत्यंत आणि प्रेमाने केलेलं आहे. तर काय मागावं देवाला आम्ही? आमच्यापाशी काय कमी सांगा ना तुम्ही. भाऊ, पूर्वीच्या राजापेक्षा आमची आज चैन फार आहे. पूर्वी राजाला सुद्धा पंखा नव्हता, चौरी होती अशी मान्य करतात. बरोबर आहे का? पूर्वीच्या राजाला बसण्याकरता गाडी नव्हती, आता गाड्या निघाल्या. अजून काय मागावं देवाला आम्ही? देवाने काय दिलं नाही.
प्रथमतः भगवंताने विशेष मनुष्याला मनुष्य देहामध्ये घातलं. मनुष्य जन्म हा अत्यंत श्रेष्ठ आणि देवतांनाही दुर्लभ आहे. श्रद्धेय गुरुवर्य महाराज सांगायचे, मनुष्य देहामधलं मनुष्य जन्म श्रेष्ठ नाहीये, या देहातलं ज्ञान श्रेष्ठ आहे. हे ज्ञान कुठंच नाही, हे विज्ञान आम्हाला आहे. कोठे नाही पुढे घ्यावया विसावा, फिरून या गावा आल्या विना, हे विज्ञान आम्हाला आहे. पण हे ज्ञान काही कामाचं नाही. ध्यान द्या. हो, जर आम्ही समजा बी पेरलं आणि उतरलं नाही, आम्ही काय करतो त्याला नामदेव, डबल पेरणी करतो की नाही? मग आम्ही कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, भजन करतो, बी उतरलं का? वांताच झालं. वांताच होऊ नये हे महत्वाचं आहे. किती दिवस गेले महाराज, किती टाळ फुटले, टाळ बदलले, विणे बदलले, पण आम्ही जैसे थे आमचा परिणाम का होईना. होत नसेल तर प्रभूची प्रार्थना करा, प्रभूचे पाय धरा. हे प्रभू, मी असं आहेत, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. ही देवाला मागणी मागा, देवाची विनंती करा, देवाला मागा, प्रेम मागा. आमच्यापाशी सर्व आहेत पण प्रेम नाहीये, सर्व आहेत पण भाव नाहीये. सर्व भाव कापसाने खाल्ला. टमाटे होते, टमाटे फेकून दिले का? भाव बुडा आला, काय करू? देवाला सुद्धा भाव कुठे आहे मनामध्ये? आणि देवाला तर प्रथमतः भावच पाहिजे. देवा कारणे भावात स्मार्त. भाव पाहिजे, काही न लागे एक भावाची कारण. तुका म्हणे आ ना विठोबाची, विठोबाची शपथ. देवाला भाव पाहिजे, प्रेम पाहिजे, विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे देवा करता. आणि जो तो भाव आमच्या मनामध्ये आज प्रगट झाला, निर्माण झाला, तो भाव टिकून राहण्याकरता कोणतीही गोष्ट कठीण योगाहुनी क्षेम. भाऊ, नियम करणं सोपं आहे, पण कठीण नियम टिकत नाही, हे कठीण आहे. ओकल्या होतो श्रम. जेवण केल्यानंतर ते पचलं पाहिजे तर हितकारी.
ओकल्या होतो श्रम, भाव टिकावा. भाव टिकत नसेल तर देवाची प्रार्थना करावी. कात्यामध्ये अनेक अभंग आहे. माझ्या मनाची चित्ताची वृत्ती, हे प्रभू माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करे काय. धरोनिया बाही भवातारे दातारा, पाहे गुंतलो नेनता माझी असो तुम्हा चिंता. तुका ठेवी माता पायी आता राखावे. गाथाचे अभंग गाताना आम्ही ग्रंथरूप धरलं पाहिजे महाराज. अभंग गाताना, कीर्तन करताना श्रद्धेय गुरुवर्य नारंगिरी महाराज अभंग कीर्तन गायचे तर त्यात रंगून जायचे. आणि रंगल्याशिवाय आनंद नाही. जशी काही माणसं दारूत रंगले तशी काही माणसं भजनात रंगले. कोई किसी में मगम, कोई किसी में मगम, चांदेगाव भजन में मगम. काय कमीत महाराज. या सुखापुढं ब्रह्मांडाचं सुख तुच्छे. आज ब्रह्मादिकर हे सुख मिळत नाहीये. आम्ही सुख पाहतो. आज जेवणाला आटम काय आहे, काय नाना आहे तर दररोज वेगवेगळे आयटम मारा. शरीराकरता जेवण आहेत, पण आत्म्याकरता मनाकरता कीर्तन बी आहे, हरिपाठ बी आहे, काकडा बी आहे. घ्या आनंद. हाय ना तवा तापेल, घ्या पोळी बाजून. गंगा वाहते ना, घ्या आंघोळ करून, घ्या हात धुवून. कोरोनामध्ये लोकांनी हातच धुतले भाऊ. काही ना हात धुतले, काही डॉक्टरने हात धुवून घेतले. काही डॉक्टर देव महाराज, डॉक्टर देव बी आहे, पण काही डॉक्टरांचं विचारूच नका. भाव महत्वाचा आहे. जो माझ्या मनात भाव निर्माण झाला तो भाव देवाचा कायम टिकून राहू द्या, ही मागणी आपण देवाला करावी. मागू नये काही देवाला, हा नियमच आहे. काही मागणे अनुचित आहे, अनुचित आहे. आमच्या पूर्वजांनी काही मागितलं नाही महाराज. जीवदान दिला, शरीर दान दिलं, काही मागितलं नाही संत महात्म्यांनी. काहीच मागितलं नाही महाराज. समोर देव प्रसन्न आहेत, देव असणारे समोर उभे आहेत. ते म्हणतात काहीतरी मागून घ्या. हेची देगा पांडुरंगा, मनशी काही मागा मागा, हेच द्या, हेच द्या. आम्ही मात्र त्याचे उलट केलं. काही आमच्यासारखे कीर्तनकार फोन पे मारल्याशिवाय तारीखच घेत नाही. आता 8 दिवस झाले तेव्हा मला कोणीतरी फोन केला. मी गावाचं नाव सांगत नाही.
आणि बाबा तुमची फी काय फी? सत्य गोष्ट आहे का ते नारदाची मी, तुमची फी काय म्हणे. एकाने फोन केला आणि महाराज तुमच्या गावात सप्ताह उभा राहिला, तुमचा दिवस कोणता घालू? मला घालते राहा. दिवस कोणता घालू सप्ताहामध्ये, कीर्तन तारीख कोणती घालू? असं असेल तर कसं आमच्या हृदयात प्रेम निर्माण देवा करता महाराज. आम्ही या कीर्तनाने शुद्ध झालो, कीर्तनाने शुद्ध होत आहेत. आम्ही श्रीमंत झालो, पण शुद्ध कुठं झालो? पुन्हा मरावं लागेल, पुन्हा जमावं लागेल महाराज. आहे ती संधी सोडू नका. आपण आपलं पहा आणि मस्त राहून भजन करावं. काही मागू नये देवा. त्याने किती दिलं हो देवाने. दिले इंद्रिय हात पाय काय, 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 इंद्रिय हात पाय काय, इंद्रिय हात पाय कान, इंद्रिय हात पाय कान, इंद्रिय हात पाय कान, डोळे डोळे मुख बोलया वचन, डोळे मुख बोलया वचन, जेणे तू सोडसी नारायण, जेणे तू सोडसी नारायण, हे काश्य जीवपण भवरूप, देवाने दिले पण आम्ही काय केलं? असोनी हातपाय. डोळे झालो मी आंधळा, डोळे आहेत पण खासड केले खासड. डोळे आहेत पण दृष्टी मूर्ती पाहायची नाही. हात आहे पण भजन नाही, पाय आहे पण चालायचं नाही, तोंड आहेत पण बोलायचं नाही, बोलतो पण जे बोलू नये ते बोलतो. काय बोलावं माणसाने? बोलू ऐसे बोले, बोले जेने बोले विठ्ठल डोले, असे बोले जेने बोले विठ्ठल डोले. आमच्या संग माणसं न बोले. देवाने कधी बोलाव? ही आमची लायकी आहे. प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई. ऐका महाराज, असं आपलं जीवन असावं. कोणी काहीही म्हणू, पण आपण कशी आपण ठरवलं पाहिजे. साखर तुम्ही कुणकुण बी खा, अन्ना रात्री खा, दिवसा खा, दात खाऊन खा, अंधारात खा, गंगेत डुबी मारून खा. साखर ही सर्वांगाने गोड आहे की नाही? आम्ही गोड बना. आम्ही गोड तेव्हा बनू जेव्हा प्रभूचं नाम घेत राहू.
जे बाळाभाऊ इथं बसलेले आहेत. पूर्वी ते कसे होते ना आज कसे झाले बघा ना तुम्ही. ते बी आहेत पण आहे म्हणजे जगून नाना इथं बसलेले आहेत. श्रद्धेय गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी रोज खंबे पिणारे माणशी त्यांना विनेकरी केलं का नाही महाराज. जे डुकरे तात्या शिवराईचे अण्णा ते कायम पिऊन राहायचे पण महाराजांनी त्यांना विनेकरी केलं. हो काय उपकार आहे महाराजांचे सांगा तुम्हाला. नुसतं टाळी वाजून चालणार नाही. आम्ही टाळी वाजून टाळाटाळी करतो. महाराजजी महाराजांनी आपल्या सर्वांना असं काही केलं की बा त्याचे उपकार कधी फिटणार नाही. हाती धरून या पाववी द्यावे. कोणीतरी महापुरुष कथात बोललं काल परवा, जिथं तुंतुने वाजायचे तिथे विना वाजतोय. ही उपकार गुरुवर्य महाराजांचे आहेत महाराज. त्यांच्या उपकारा काय द्यावे आपण त्यांना काय देणार आहेत महाराज. काही देऊ शकत नाही. मला त्यांनी हाक मारली तर त्याशी नावानिशी हाक मारत नव्हते. रत्न्या चंदू महाराज केवळ एकाला नाही जो येईल त्याला रत्न्या. रत्न्या नाही रतनलाल अण्णा. नुसतं रतनलालच नाही लालूम लाल. वा अशी कोणती आई आहे लालूम लाल. अजून काय पण होता त्या जी भेटत आली त्यांना सर्व माहिती आहे. महाराजांची आवाज देण्याची एक अशी एक रत्न्या. अजून एक नाव होतं टरमळ्या टुरमळ्या. टरमळ्या टुरमळ्या. अजून एक महाराज बोलायचे फालतू अण्णा. फालतू बिन अण्णा बी. हातात काठी बी आणि हाते जोडले. हे महाराजांचे आणि एक राहण्याची एक कला होती. अगोदर फटकारायचे आणि मग हात धरायचे. कसं काय चाललं आनंद आहे का जेवण करून जा. महाराजांचे उपकार आहे महाराज. आणि त्या बेटाची परंपरा श्रद्धेय रामगिरी महाराज अत्यंत जोमाने टिकून ठेवत आहे. हे त्यांची बी उपकार आहे. खरं म्हणजे साधूचा अपमान कोणीही करू शकत नाही. अजून माईचा लाल जन्माला यायचा आहे तर महाराज साधूला कोणी अपमान करू शकत नाही. साधू साधू बनले ते. साधू साधू असतो. हाती धरून या पावविले घरा. महाराजांनी देवापर्यंत नेऊन पोहोचते केला. आता काही गरज नाही महाराज. कसली इच्छाच नाही आता. कृपादान केले संते.
त्यांचे दास ही संतांची कृपा आहेत महाराज. कृपादान केले संती कल्पांती सरेना. वस्तू, व्यक्ती, पदार्थ, पैसे ही संतांची कृपा, याला मानू नका नाहीतर फसाल. पैसा कोणापाशी नाहीये, बंगला कोणापाशी नाहीये, पदार्थ कोणापाशी नाहीये. संतांची कृपा ही वस्तूने, व्यक्तीने नाहीये. त्यांचे दास बना, त्यांना दास मानून आणि मग त्यांची कृपा घ्या. कृपा कृपादान केली संती कल्पांती. कल्पांती त्यांची असताना कृपा संपत नसते, पण त्यांचे दास तर बना की नाही. आम्ही दास आहे कोणाचे? आमच्या पाठी लगेच जरी तयार. आम्ही संसाराचे दास आहेत पण उदास आहे. संतांची दास बना, त्यांची दास बना. आम्ही दास्यत्व करतोच की नाही. संतांचे दास बनलो तर संत महात्मे आपल्याला देव दाखवतील, भाव निर्माण होईल आणि तो भाव हृदयामध्ये टिकून राहण्याकरता संत महात्मे पाणी घालून त्या वृक्षाला जोपासना करतील. ही त्यांची उपकार आहे. आपण फार मोठ्याचे आहेत महाराज. बेटाची परंपरा एक त्यागाची परंपरा आहे. याची आपण वारसदार आहोत, याला आणि नाकारून चालणार नाही. हे तितकंच खरं आहे. विठाला त्यागाची परंपरा आहे, नियमाची परंपरा आहे. पण आम्ही त्या परंपरेचे आहेत या भरोश्यावर राहू नका. काहीतरी साधना करीत राहा. आम्हाला काय गरज नाही, आम्हाला काही कमी नाही. आम्ही मोठ्याचे आहेत. जरी वाघ असला तरी वाघाच्या तोंडात जरी एखादा पशु गेला तरी सुद्धा त्या वाघाला खावं लागेल की नाही. सहज जांभई दिली आणि वरून जांभूळ पडलं. आता मध्ये लोटील कोण? कोण म्हणलं काका? तोंडात जांभूळ पडलं तर मध्ये स्वीकार करा ना. आपण बेटाचे आहोत, त्यांच्या भविष्यात नका राहू. काहीतरी साधना करा आणि तो भाव, ते प्रेम, तो आनंद याचा स्वीकार करून मग मस्त राहा. होत नसेल तर देवाची प्रार्थना करा. आता माझ्या भावा अंतराय नको देवा. हे प्रभू, हे कृपा सिंधू, हे दयालो, तो भाव टिकून राहिला तर मी काय करील. माझ्या वाट्याला जे कर्म आलं असेल ते कर्म मी करत राहील, पण त्यात तुझं नाव उच्चार करत राहील. अभंग तर दुसरं
आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. कर्म कोणतेही असू द्या, कर्म वाईट नाही, करता वाईट असतो. कर्म वाईट नाहीये, कर्म जड आहेत, करता चेतन आहेत. आणि म्हणून जे कर्माला असेल ते कर्म प्रेमाने, आदराने, प्रेमपूर्वक, श्रद्धेने देवात म्हणून करत राहा, ती भक्ती ठरेल. कोणतंही काम असू द्या, काम कोणतंही कनिष्ठ नाहीये. भगवान श्रीकृष्णाने यज्ञामध्ये पतवाळी उचलल्या की नाही? कोणतंही काम श्रेष्ठ कनिष्ठ नाहीये, चाल कनिष्ठ नाहीये. मी सांगत होतो कोणतंही काम करा, पण कामामध्ये राम पाहिजे. बस राम. 7 दिवसामध्ये आपण नियम केला पाहिजे काहीतरी. मी आजपासून बिडी पिल्याशिवाय काहीतरी नियम करा. हा आमचे कनशीभाऊ, नारायण भाऊ, अशोकराव चांगले माणसं आहे. अरे सारे देव माणसं बनले आज, पण अशी माणसं पुढच्या वर्षापर्यंत आता माझ्या भावा अशी टिकावी म्हणून तर अभंग निवडा देवा करता खास. आम्ही चांगले आशे बनलो ना, असे कायमचे राहा. विठाला आम्ही एकांतामध्ये चांगले पाहिजे. एकांतामध्ये, लोकांतात कोणीच पाप करू शकत नाही अण्णा, बर का. एकांतामध्ये मनुष्याचा एकांत पवित्र पाहिजे. लोकांतात मनुष्य पाप करू शकत नाही. एकांतामध्ये आम्ही कशी आहोत? कीर्तन करताना चांगली, पण मागू काय? डांगे डॉक्टर बऱ्याचशा ठिकाणी कथेमध्ये लोक येतात ना पार्ट. कोणी सीता बनतं, कोणी राम बनतं, कोणी कृष्ण बनतं, कोणी राधा बनतं. हे जे पार्ट घेणारे मंडळी दिवसा दारू पितात आणि रात्री कृष्ण बनतात. आम्ही त्यांच्या पाया पडतो. आमचा एकांत कसा आहे ते महत्वाचं आहे. जे कर्म आमच्या नशिबात आहे ते काम प्रेमाने करा, आदराने करा. आले भागा ते करीतो, पण तुझे नाम सोडायचं नाही. हे नाम आम्हाला प्रभूपर्यंत पोहोचत करेल, कारण नाम हेच देव आहेत. नामाची आवडी तोची जाना देव. नामाची आवडी नामाची आवडी तोची जाना देव. संदेहा आई
प्राणदेव तोच देव आहे. ते नाम कसं घ्यावं हे पत्नीला विचारा. पत्नीला आम्ही नुसतं नाव घेतो, नाव घेऊन चालत नाही. जशी ती पत्नी पतीचं होते मग नाम घेते. पतीचं होत नाही महाराज. आपल्या नावाचा, रूपाचा, गावाचा, कुळाचा त्याग करते. आणि मी पतीची झाले तेव्हा एक नाव घेते, तर तो पती त्याची जन्मभर काळजी करतो. आम्ही देवाचं नाव रोज घेतो पण त्याची होत नाही. इथं गोड पेंड खातो. आम्ही आहे कोणाचे? बिगड़ी जन्म अनेक की सुधरे अबई आज. होई राम को नाम जपू तुलसी तजी को समाजो. बिगड़ी जन्म अनेक की सुधरे अबई आज. इकडची उभे बाबूराव पाटील मुरुकुटे, कुरकुटे जास्त ते पेटात जातात तिथं आणि बाबांची सेवा करतात. आता कोणी माणसं नाही तर लगेच ते सुरू करावं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. काय अवघड आहे? पण आमचं जर चित्त घरी असेल तर मग काय करायचं? खरं म्हणजे महाराज हे कोरोनाने दाखवून दिलं. ही कोरोनाची उपकार आहे. हा अण्णा वाचले बरं झालं. बरेचसे कोरोना त्यांना भेटून गेला बिचारा. अजून पुढे भजन बाकी होता म्हणूनच ना. मी काय सांगतो हे की कोरोनाचे उपकार हे आहे की आम्ही मनाने भजन करत नव्हतो ज्ञानदेवांना. असोच पंढरपूरला पण चित्त घरी. पाऊस पडला का, खत घातलं का, पाणी भरलं का, चित्ताने घरी आणि देहाने पंढरपुरी. कुठेही असा पण प्रेमाने नामाला सोडू नका. नाम हेच देव आहे. आणि नामाबद्दल भाव निर्माण झाला तर कोणतंही काम वाईट नाहीये. जनाबाई, मीराबाई, अरे भजनाने पवित्र बनलाय की नाही. आणि म्हणून हले भागाते करितो तुझे नाम उच्चारितो. 50 नंतरचे जे माणसं असतील ना, वयोवृद्ध माणसं, त्यांनी नामाचाच आश्रय घ्यावा, दामाचा नाही. बँकेमध्ये तुम्ही किती पैसे असू द्या पण ते पैसे कामा येणार नाही म्हातारपणी. पोरं सही घेतील, हुसकून देतील, काढून देतील. जा बेटा, जा पंढरपूरला, जा करावारी. नामाची काळजी करा. कोणतेही कर्म असेल प्रेमाने करा. आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. देवा तुझं नाम उच्चारण करील पण माझं मन हे अत्यंत चंचल आहे, अत्यंत आणि हाटी आहे. त्या मनाला तुम्ही काय करा, दृढतेने बांधून ठेवा. अभंगाचं तिसरं मागचे मान माझे
माझे मन येथे राखावे बांधून. एक शुद्ध मन, एक अशुद्ध मन. बरं का? एक शुद्ध मन आहे. शुद्ध मन देवात लागेल, आणि अशुद्ध मन प्रपंचात लागत. कीर्तन चालू आहे. एक मनुष्य उठला, नवी चप्पल दिसली. एक मन म्हणतं घेऊ को नको नाना, एक मन नको म्हणतं, एक म्हणतं घे, कोण पाहत तरी. एक शुद्ध मन, एक अशुद्ध मन. असं चंचल मन, तो महाचंचल आहे परमात्मा. त्याचं स्मरण केलं तर मन शांत होतं महाराज. आता कोठे धावे मन, चरण निवांत राहिले मन. मन शांत तेव्हा होईल ज्या दिवशी प्रभूची भेट होईल, प्रभूच्या नामाची एक गोडी लागेल, तेव्हा मन शांत होईल, मन तृप्त होईल, मन प्रशांत होईल. माणूस मन चंचल नाहीये, माणूस चंचल आहे. बरोबर आहे. मन जड आहे, आपण चेतन आहोत. हीच भानगड कळत नाही आम्हाला. माझं मन चंचल, माझं मन चंचल. अरे पण तू चंचल नाही ना. आपण चंचलाचे मालक आहोत. चंचल मन आहेत, आपण साक्षी आत्मा आहोत. ही माया करू देत नाही महाराज. एका बापाने डॉक्टर साहेब 1 डझन आंबे आणले. सांगितलं पोरा हे मोज आंबे किती आहे. त्याने काय केलं, एक आंबा घेतला, असं लांब ठेवला, आणि एक आंबा पुन्हा हातात घेतला. हे किती आंबे आहे, किती आंबे हातामध्ये. हातात आंबा दिसताना एक आहे, पण मोजले किती. हे गणित कसं आपण सोडायचं आता. आंबे 12 आहेत, त्यांनी एक उचलला, खाली ठेवला, आंबा 1. दुसरा घेतला, हा 2. बापन करे आता आंबे किती, म्हणजे एकच आहे. तू 2 कोण म्हणतो मग. तू आंबा तर एकच आहे की नाही, तू 2 का म्हणतो. जोपर्यंत द्वैत दिसतं तोपर्यंत संसार दिसतो, आणि तोपर्यंत मन भटकत राहणार. मन शांत होईल, मन प्रसन्न होईल, मन निवांत होईल. अरे मन पांगळं होईल. पांगुळले मन पांगळं बनावं महाराज. मनाचे पाय जावे. तेव्हाच होईल ज्या दिवशी आम्ही नामामध्ये रंगू. म्हणून हे देवा, हे परमेश्वरा, तू काय कर, दृढ माझे मन येथे राखावे बांधून. माझं मन इथं बांधून ठेवा. मन राम धारे, मन राम धारे, मन हे राम धारे. राम
पोती घासवणे कैसे निवृत्तीशी आले. दृढ माझे मन येथे राखावे बांधून. हे प्रभू, हे माझं मन इथे बांधून ठेवा. ज्ञानेश्वरीला, गाथ्याला, नामाला इथं टिकून ठेवा. या मनाला दुसरी कोणतीच वाट रस्ता दाखवू नका. अभंगाचं शिव आ